त्यांचं स्वागत करू. आदरणीय रंगमंच, माननीय नामदार श्री एकनाथ भाऊ शिंदे, श्री श्रीकांतजी शिंदे खासदार, आमचे सर्वांचे लाडके पद्मश्री महाराष्ट्र भूषण, आमचे मित्र जवळचे खूप श्री अशोक सराफजी, जिच्याबरोबर माझे खूप असं जवळचं नातं आहे. सासू असली तरी ती किती माझी जवळची आहे सगळ्यांना माहिती आहे. ती आऊ उषा नाडकर्णी आणि माझे सगळा मित्रपरिवार मकरंद, सिद्धू, संतोष, विजय गोखले आणि अंबरनाथची कन्या आणि सून विशाखा सुभेदार, माननीय अशोक पत्केजी आणि ज्यांच्यामुळे इथे आलो आम्ही ते आमचे सगळे आयोजक प्रदीप ढवळ सर, मंगेश देसाई, सगळ्यांचे मी आभार मानते. श्रीकांतजी मला फार कौतुक वाटलं. आता मी त्याच गोष्टी रिपीट नाही करत, पण तुमच्या विरोधकांनी तुम्हाला तेवढाच पाठिंबा दिला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा खरंच विरोधकांनी गप्प बसायला पाहिजे. हा यातना मेसेज आहे आणि खूप चांगला अंबरनाथने तो दिलेला आहे. हा सगळ्या महाराष्ट्रानेच सांभाळायला हवा एवढं मला वाटतं. आणि एकनाथजी, मी तुमची भाषणं ऐकत असते, तुमचे सगळेच आम्ही फॅन आहोत. म्हणजे मी तुम्हाला खूप पूर्वीपासून कार्यक्रमांपासून ओळखते. पण एका कार्यक्रमात मी म्हटलं पण होतं आगामी मुख्यमंत्री बसले आहेत म्हणून. तुम्हाला आठवत असेल का माहीत नाही, आपण दिवाळी पहाट कार्यक्रम करत होतो तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झाला नव्हतात. पण तुमचं कार्य एवढं आहे की आम्हाला मनापासून वाटत होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आणि मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही फक्त आश्वासनं दिली नाहीत तर तुम्ही खरंच कामं करून दाखवलीत. याबद्दल तुम्हाला सलाम. आणि श्रीकांतजी, अशीच कामं करत जा. याच नगरपालिकेसारखी बाकीची शहरं पण तशीच तुम्ही करत राहा. सगळ्यांच्या याच तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आज मला इथे बोलवल्याबद्दल अत्यंत आभारी आहे पुन्हा सगळ्यांचे. एक नाट्यगृह खरंच मिळालं. भरतसारखा आमचा गुणी अभिनेता, त्याचाच प्रयोग आहे आता, त्यामुळे खूप बरं वाटतं. जसं सिद्धू म्हणाला की खरंच सई रे सई, आणि तसंच हे होणार आहे. आणि एवढं नाट्यगृह, मी पण आता 27 वर्षांनी स्टेजवर पुन्हा काम करायला लागले. बरं वाटेल अंबरनाथच्या या नाट्यगृहात जेव्हा प्रयोग करू तेव्हा. तर खरंच सगळ्यांना मनापासून